राऊंडच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले. ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालं. राजकीय वर्तुळात अशा चर्चा सुरू झाल्या की ऑपरेशन तुतारी लवकरच पार पडणार आहे. नेमकं काय आतापर्यंत बाबा केंद्रामध्ये म्हणजे खासदार जे आहेत तुमचे त्यांच्यामध्ये काही कुजबूज आहे काही? हे बघा, मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो की कोणचं ऑपरेशन सक्सेस झालं त्याच्यावर मला बोलायचं नाही. माझा तो अधिकार नाही, मी बोलणारही नाही. राहून सर्वांनी ते विचारलं तर मी त्याच्यावर बोलणार नाही. त्याचा सेकंड प्रश्न जो आपला आहे, काय प्रश्न तुमचा की तुमचं ऑपरेशन तुतारी, तर मी ऑपरेशन तुतारीच्या बाबतीत सांगतो की माझ्या पक्षाचे लोकसभेत 8 खासदार आहेत. 8 खासदार आम्ही एक संघ आहोत. लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर आहे खुदा, काही होणार नाही. 8 मधला कुणी तुमच्या गळाला लागणार नाही, CDला नाही, CBIला नाही, कशाला नाही. ते 8च्या 8 एक संघ राहूत. 8 मध्ये कुणी कुठं जाणार नाही. जबाबदारीनं तुम्हाला वेळ, ठिकाण, तारीख हे सगळं लिहून ठेवा. कुठं काय होणार नाही म्हणजे तुम्ही म्हणता ED लागली, CBI किंवा काही लागलं, कुठलंही बळ वापरलं तरी तुम्ही जाणार नाहीत असं तुम्ही एकदम एकंदरीत म्हणत आहे? म्हणतोयच ना, ऑन कॅमेरा बोलतोय ना. काही लागलं तरी आमच्यातला कुणीही जाणार नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि आमचा कुणी फुटून आमिष देण्यात आले बघा, आमच्या म्हणजे आता मला म्हणाल का तर तसं आणखी एक बी पैदा झाला नाही की मला कुणी ऑफर देईल आणि दिली ऑफर तर मी त्याला उत्तर देईल. मला जी द्यायची ती माझ्या नेतृत्व येऊन मी त्याला उत्तर देईल. त्याला मी बरोबर बोल. मला आणखी कुणी ऑफर दिली नाही आणि माझ्या कुठल्या माणसाला म्हणलं तरी ऑफर कुणी दिली नाही. म्हणजे कशाची नाही, आमिषाची नाही, कशाची नाही. पण खासदार साहेब ह्या चर्चा सुरू असताना कुठेतरी कुजबूज होतेच ना हो, कुठेतरी कुजबूज काय होते. म्हणतो? कारण की बघा निधी संदर्भात तुम्ही म्हणालातच, निधी तुम्हाला पुरेपूर भेटतो. मी कुठं बोललो पुरेपूर भेटतो? निधी भेटत नाही, पण अपेक्षा करायची. आता एखाद्या गोष्टीला कसं, आता ज्या दिवशी रात्र आहे त्या दिवशी तुम्ही दिवसाची अपेक्षा कशी करणार? तुम्ही विरोधी पक्षात खासदार आहे, तुम्हाला सत्ताधाऱ्याची कशी तुम्ही तुम्हाला म्हणजे अपेक्षा करणार की सत्ताधारी प्रमाण मला मिळालं पाहिजे? नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की विरोधी पक्षात असणाऱ्या खासदार किंवा आमदाराला निधीची कमतरता भासते का? तर भासतच असते. ते स्वाभाविक आहे की आज नाही चालले, वर्ष परंपरेने असंच चाललंय. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर ऍक्ट व्हायची गरज नाही. ट्रान्सफॉर्मर लावता येत नाही मतदारसंघामध्ये, एवढाही निधी भेटत नाही, ही सत्यता आहे. बघा, तुम्हाला माझी विनम्र विनंती आहे, ट्रान्सफॉर्मरसाठी केंद्राचा निधी वेगळा आहे. ट्रान्सफॉर्मर फेल झालेला निधी देण्यासाठी केंद्राचा निधीच नाही आहे. ट्रान्सफॉर्मर म्हणजे रियूज करून किंवा त्याला काय म्हणायचं त्याचा रिपेअर करून ज्यावेळेस इन्स्टॉल करायचा आहे त्याला तुमच्या राज्याचा निधी आहे. आणि आम्ही राज्याचे सदस्य नाही ना, त्याच्यामुळे आम्ही राज्याकडून का अपेक्षा करायची? ठीक आहे, ती आमदार असलं करेल ना तिथं. नाही पण ह्या सगळ्या गोष्टी होत मला असतात. माहित नाही की जर कोणी काय बोललं असेल त्याला जोडून प्रश्न असेल तर मला कोणावर काय जोडून नाही, तुमच्या पक्षासंदर्भातच विचारतोय. अशी पक्षात खरंच कुजबूज नाहीये? कारण 1% नाही. फक्त मी तुमच्या मीडियातून ऐकतोय, कुठंतरी त्या मीडियातल्या सगळ्या लोक आणखी कुठं बाहेर जाते त्याच्यातून ऐकतोय. कारण की पण मी असंच होतं, वातावरण कसंच नाहीये, कुठंच नाहीये. आता मी समजा मुख्यमंत्र्याला भेटायला गेलो की लगेच न्यूज. काल मला एक पत्रकार कुठं भेटला, आमच्या सुनीत्रा वहिनीच्या कॅबिनमध्ये. आता मी नाव नाही सांगणार, आपल्याचपैकी एक बंधू आहे, ते मला ब्रेकिंग न्यूज मला लगेच कर. मग मी पालकमंत्री आहेत माझ्या, मी नाही जायचं नाही त्यांच्याकडे. कसं गुन्हा आहे काय गेलं तर पालकमंत्री जावाच लागेल ना. मला लोकांची कामं मांडलेच पाहिजेत. करणं न करणं त्यांचा अधिकार आहे. पण नेते पक्षाच्या भेटतात, सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील, यांच्याशी भेटीगाठी वारंवार होतात. कुणाच्या? आमच्या आहे, माझी रोज होती. रोज सकाळी सुप्रियाताईला बोलतो. असा एक दिवस नाही, तुम्हाला आत्ता मेसेज दाखवतो की सुप्रियाताई म्हणजे आमच्याशी, आम्ही ग्रुपवर आमच्या कशावर, असा दिवस नाही आमचा. हे आमचे नेते ती तसलं नेतृत्वच नाही असं धरते. म्हणजे सॉरी म्हणजे धरते. चल ह्या मंत्र्याकडे, चल त्याच्याकडे. केंद्रातल्या सर्व मंत्र्याबरोबर आमच्या पार्टीचे संबंध खूप चांगले आहेत, राजकीय नाही. कशाचे? विकासात्मक किंवा केंद्रातले तुम्ही प्रतिनिधी, त्याच्यामुळे आम्ही जातात. आणि एकटा दुःख नाही. कुणी ह्या मंत्र्याकडे जाते, कुणी त्या मंत्र्याकडे. ज्याचं काम जिथं असेल तिथं जातात. आणि आमच्या पार्टीमध्ये सुप्रियाताई असेल, पवार साहेब असेल, तुम्ही कुणाला भेटू नका असं कधीच नाही. आणि संशय बी नाही. तुम्हालाच का संशय यायला मला कळा ना. आमच्या पार्टीच्या नेतृत्वाचा मला तर वाटत नाही आमच्यावर संशय आहे. आणि आमचं कुणी नाही. आम्ही रात्री रोज संध्याकाळी बोलतोय, दिवसा बोलतो. आम्ही उठलोत की आम्ही बोलतो. 8 खासदार आता म्हणजे आम्ही बोलतो आणि रात्री बोलतो. म्हणजे रात्री झोपताना सुद्धा आमचं काय दिवसभराचं झालं, उद्याचं काय, ते आमचं शेड्यूल आमचं ठरलेलं असते. दररोजचे आमचा ग्रुप आहे, आमच्या ग्रुपवर आम्ही बोलतो. जरी प्रत्यक्ष फोन नाही झाला तर व्हॉट्सअप ग्रुपवर बोलतो. कुणाचं काय असेल ते कुणी काय करतो. ताईच परमनंटली रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता माझ्याकडे तुम्हाला माझे CDR काढा. मी 1 वाजता, 2 वाजता ताईला बोललोय. मी बोललोय. ताईला गरज असली तर लावतात. म्हणजे गरज म्हणजे तू काही विचारायचं असतं मला, काही कुठला आदेश द्यायचा असेल तर ताई मला पण लावतात. असं आमच्याकडे राजकारणाचं विद्रुपीकरण नाही होते का? म्हणजे खरं म्हटलं तर बघा, मतदारांचा हा अपमानाचा असं म्हणावं लागेल का? मी काय बोलतो हा मला बोलायचा अधिकार नाहीये. मी ज्यावेळेस फक्त नागरिक असेल, फक्त मतदार असेल त्यावेळेस बोलेल.
मी आज लोकप्रतिनिधी आहे. मी कुणाचा अनादर करणार नाही. माझ्या मतदाराचा मी अनादर होऊ देणार नाही. कोण काय करतं त्याच्यावर मला बोलायचा अधिकार नाही. मी त्याच्यावर बोलणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या भागातूनच तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता, शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित होतोय. कर्जमाफी वारंवार तुटक्या फुटक्या किमतीने केली जाते, परंतु ती खरंच कागदावरची कर्जमाफी ही प्रत्यक्षात अवतरली आहे का? शेतकऱ्यांसोबत तुमचा जास्त संबंध येतो. बघा, शेतकऱ्याच्या बाबतीत एवढा संबंध आहे. माझ्या शेतकऱ्याला एकदा परमनंटली सरसकट कर्जमाफी द्या आणि त्याला 1 लाख 2 लाख रुपये एकदाच देऊन टाका. शासनाचे बँकेकडून देऊच नका. हे तू दे, एकदा तू बघ. जर 2 लाख रुपये त्या शेतकऱ्याला तुम्ही दिले, आता एवढं मोठं संकट आहे यावर्षी, आता तुम्ही कर्जमाफी केली म्हणता एल निनोचं शेतकऱ्यांनी बियाणं आणलंय, खत आणलंय, खात मिळत नाही, रांगेत उभारून मरायलेच शेतकरी एखाद्या ठिकाणी. ही किती वाईट आहे. मग काय फायदा आहे तुमचा? मग तुम्ही त्या कंपनीला एवढ्या मोठ्या सबसिड्या देता. ती इथं कंपनीला समजा एक युरिया कंपनी, मला कुणावर आरोप नाही घ्यायचा, पण ती युरिया कंपनी, युरिया मिळत शॉर्टेज आहे, त्या कंपनीला सबसिड्या केंद्र शासन एवढं देत आहे. मग तिथं परत दोन्ही बाजू नाही. व्यापारीसुद्धा मरायलेत, व्यापारीसुद्धा खुश नाहीत. काही व्यापारी बाजार करून शेतकऱ्यांना लुटतात, तिथं 100% खरं आहे. पण काही व्यापाऱ्यांचं सुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर ही फ्री, तुम्ही हे का, म्हणजे कुठल्या कंपनीचा तुम्ही काहीतरी करताय, एखादं खात द्यायचं आहे तर त्याच्यावर म्हणजे औषध कुठलं तरी दिलं, हे औषध त्याच्यावर देऊन तुम्ही हे का, म्हणजे एकावर एक फ्री का, तुम्ही ते नाही ऐकलं तर तुम्हाला ही सबसिडी नाही, असं चुकीचं आहे. त्याच्यामुळे व्यापारी तर राहायला, व्यापाऱ्याला तर मदत झाली पाहिजे, पण माझं म्हणणं की शेतकऱ्याला माझ्या मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यासाठी आम्ही सर्वजण पावसाची परिस्थिती वाईट आहे. एल निनोची परिस्थिती, भाऊ अभिनंदन. शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. एल निनोची प्रभाव आपल्याकडे महाराष्ट्रात, देशात आणि जगात आहे. त्याच्यामुळे एल निनोचा प्रस्ताव हे असल्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. आज प्रचंड 15 दिवसाच्या नंतर, म्हणजे मान्सून 24ला संपला, जवळपास 8 जूनला आला आणि आज 24 उद्या संपत होते. त्या मुहूर्तावर 15-20 दिवस लेट पेरणी होईल का, काही झाली ते सगळं ही गेलं. त्याच्यामुळे एवढा लेट मान्सून जर आपल्याकडे आला, जुलैच्या जवळपास, जुलैच्या उंबरठ्यावर आपण हा मान्सून यावेळी दिल्ली क्रॉस करत असतो. आणि ती मान्सून जर आता केरळात आला, म्हणजे आपल्याकडे आणखी परिपूर्ण आला नाही. आज काल काहीतरी कोकणात आहे म्हणते होते, आज मुंबईतही खराच आहे का नाही तुम्हीच सांगा मला. म्हणजे मीडियावाले लवकर सांगू शकतात काय खरं काय खोटं. तर जर खरंच आलं असलं तर आम्हाला कसं ऐकू द्या तुमच्या न्यूजला, कारण मी सकाळपासून न्यूज बघितली नाही. असेल तर सांगा, मी बी बघतो आणि बोलतो. वातावरण बघून डालाय आहे दिसायला इथं. मग आता ती मान्सून आहे का, मान्सून पूर्व आहे का अवकाळी आहे, ह्याचा तुम्ही अनालिसिस तुम्ही करा ना. त्याचं अनालिसिस मला नाही करता येत, म्हणून म्हणलं तुम्ही सांगा. पाऊस दिसतोय, पण ही कोणचा आहे, अवकाळी आहे, मान्सून पूर्व आहे का मान्सून आहे, ह्याचं अनालिसिस करून सांगा. विनंती आमची, आमच्या शेतकऱ्यांना बी कळू द्या. त्यांनी थेट सांगितलं की आम्ही आटीच्या आटी खासदार हे शरद पवारांची निष्ठावंत आहोत, तो आमच्या पक्षाची निष्ठावंत आहोत. ईडी असो, CBI असो किंवा क्राईम ब्रांच असो, आमच्याकडे काही येऊ दे, आम्ही त्याला म्हणजे सामोरे जाऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. नेमकं जे ऑपरेशन तुतारी संदर्भात ज्या काही चर्चा होत होत्या, त्या चर्चा नेमक्या खऱ्या आहेत का की खोट्या आहेत, या संदर्भात खासदारांनी तर संपूर्ण नकार दिलेला आहे की आम्ही कुठे जाणार नाही आहोत, की या ऑपरेशन संदर्भात आमच्याशी कोणी संबंध साधला नाही आहे किंवा संपर्क साधला नाही. त्याच्यामुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारणात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी होत आहेत. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह, तुम्ही पाहतात लोकमत.